नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी असेल, तलाठी भरती असेल, तसेच पोलीस भरती असेल किंवा शालेय स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न बघा. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये कन्सेप्ट महत्त्वाची, प्रश्न समजून घ्या. वस्तूची किंमत 20% घटल्याने तिचा खप 25% वाढला तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा घट. बघा विद्यार्थी मित्रांनो, ते वस्तूची किंमत 20% घटली आणि तिचा खप 25% वाढलाय तर उत्पन्नात काही ना काहीतरी फरक पडणार आहे. मग तो आपल्याला फरकच काढायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा उत्पन्न म्हणजे काय असतं आपण समजून घ्या. बघा उत्पन्न इन्कम म्हणजे काय असतं, कसं येतं दुकानदार उत्पन्न, वस्तूची किंमत गुणिले किती वस्तू कटल्यात विकल्यात, बरोबर आहे, त्यालाच आपण उत्पन्न म्हणतो. म्हणजे बघा एका वस्तूची किंमत गुणिले किती वस्तू आहेत, बरोबर आहे का. आता हे तर आपलं कळलं उत्पन्न म्हणजे. पण ते काय केलंय, वस्तूची किंमत 20% घटली म्हणते. आता बघा नीट विद्यार्थी मित्रांनो, 20%चा अर्थ समजून घ्या. 20% म्हणजे सर्वांना माहिती बघा, हे 20%चं जर अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर किती येतं, 1/5. पण याचा अर्थ काय बघा आता विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते, वस्तूची किंमत 20% घटली म्हणजे वस्तूची मूळ किंमत जर 5 रुपये असेल तर त्यात 1 रुपये कमी झालाय, म्हणजे 5 ची किती झाली, 4 झाली. बघा मूळ किंमत जर 5 असेल तर घटलेली किंमत किती असणार, 4 असणार, बरोबर. तसंच ही किंमत आहे, ही पहिली किंमत, ही नवीन किंमत. पुन्हा आता त्या वस्तूचा खप 25% वाढला म्हणजे विक्री वाढली. 25% म्हणजे समजून घ्या. आता बघा 25%चं सगळं नाही बघा काय असतं, 1/4. म्हणजे काय, आधी जर 4 वस्तू विकत होत्या तर आता एक वाढली, विकायची वाढली ना. आधी 4 विकत होत्या तर आता एक वाढून म्हणजे 5 विकायला, म्हणजे आधी 4 विकत होत्या आता 5 विकायला. मग विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्न म्हणजे काय असतं, किंमत गुणिले वस्तू. बघा पहिली किंमत पहिल्या वस्तू, पुन्हा आता ही नवीन किंमत नवीन वस्तू, करा गुणाकार, 5 चोक 20 आणि इकडे 4 पंचे 20. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे उत्पन्न आहे ते सेमच राहिले, म्हणजे ह्याच्यात वाढ पण झाली नाही आणि घट पण झाली नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, ना वाढ ना घट. धन्यवाद.